गुड मॉर्निंग. आज आपण इलेक्ट्रिकल सर्किट्स हा सब्जेक्ट चालू करतो आहे. पैकी आपला फर्स्ट चॅप्टर आहे बेसिक्स ऑफ DC सर्किट. त्याच्यामध्ये आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये टोटल हे 5 पॉईंट डिस्कस करायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे डेफिनेशन्स. त्याच्यामध्ये आपल्याला EMF, पोटेन्शियल डिफरन्स, करंट, रेजिस्टन्स या 4 डेफिनेशन्स बघायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ओम्स लॉ डिस्कस करायचा आहे. सिरीज कनेक्शन म्हणजेच काय, पॅरलल कनेक्शन म्हणजे काय, आणि या दोन्हीचं कंपॅरिझन या गोष्टी आपल्याला आज शिकायच्या आहेत. आपण फर्स्ट सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन्स बघूया. डेफिनेशन्स पैकी आपली पहिली डेफिनेशन होती EMF. आता EMF म्हणजे काय, तर EMFला आपण म्हणतो इलेक्ट्रो मोटिव्ह फोर्स. द फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर the production of current in a circuit is called as EMF. The force responsible for the production of current in a circuit is called as EMF. Its unit is volts. त्यानंतर सेकंड डेफिनेशन आपल्याला बघायचे आहे पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स त्याला आपण PD असं म्हणतो. The difference of potential between any 2 points due to which electrons flows is called as potential difference. The difference of potential between any 2 points due to which electron flows is called as potential difference. Its unit is also volts. फॉर एक्झाम्पल 2 पॉईंट्स आहेत. याला आपण म्हणूया A, याला म्हणूया B. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील. आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय इज इक्वल टू VA Y1 मायनस VB. डिफरन्स ऑफ पोटेन्शियल बिटवीन एनी 2 पॉईंट्स. त्याच्यानंतर थर्ड डेफिनेशन आपल्याला बघायची आहे, जे आहे करंट. आपण ऑलरेडी फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये या डेफिनेशन्स बघितलेले आहेत. इट इज rate of flow of charge is called as current. That is I is equal to dq by dt. That is I is equal to AC current and its unit is
एम्पियर. बऱ्याच वेळेला आपण करंटची डेफिनेशन म्हणतो फ्लो ऑफ अन इलेक्ट्रॉनिक करंट इज कॉल्ड ॲज करंट. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट डेफिनेशन बघायची आहे, ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे, रेजिस्टन्स. त्याला आपण कॅपिटल आर असं डिनोट करतो. इट इज ए प्रॉपर्टी ऑफ एनी मटेरियल to oppose the flow of current. It is a property of any material to oppose the flow of current. It's called as resistance, which is R is equal to rho L by A, where rho, which is equal to resistivity, याचा युनिट असणार आहे ओम मीटर. L with the length of material in meter, and A is equal to एरिया हा असणार आहे मीटर स्क्वेअरमध्ये, and its unit is ohm. Resistance is called as, it is a property of any material to oppose the flow of current. कुठल्याही टाईपचं जर मटेरियल असेल तर त्याची काही प्रॉपर्टी असणार आहे जी करंटला अपोज करते, त्याला आपण म्हणतो रेजिस्टन्स. याचं युनिट आहे ओहम. रेजिस्टन्स जर डिपेंड असेल तर तो रेजिस्टिव्हिटी लेंथ अँड एरियावरती डिपेंड आहे कंडक्टरच्या किंवा जे काही मटेरियल आपण वापरणार आहे त्याच्या. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ओहम्स लॉ. इट states that the potential difference between across any two terminals of a conductor is directly proportional to the current flowing through that conductor. Provided that the length, area, temperature of material remains same. That is, V is directly proportional to I, which is V is equal to IR. R constant असणार आहे यामध्ये. परत एकदा बघा, ओम्स लॉ स्टेट दॅट द पोटेन्शियल डिफरन्स across any two terminal of a conductor is directly proportional to the current flowing through that conductor, provided that the length, area, temperature of material remain same.
दॅट इज व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय, म्हणजे त्याला आपण म्हणणार आहे व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. आर असणार आहे कॉन्स्टंट. त्यानंतर बघायचं आहे आपल्याला सेरीज कनेक्शन. सेरीज कनेक्शन हे सुद्धा आपण फर्स्ट इयरला फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बघितलेलं आहे. आता सेरीज कनेक्शन कशाला म्हणायचं, तर नंबर ऑफ रेजिस्टन्स जर बॅक टू बॅक कनेक्ट केले असतील तर त्याला आपण म्हणणार आहे सेरीज रेजिस्टन्स. फॉर एक्झाम्पल हा R1, हा R2 आणि हा R3 हे एकमेकाला बॅक टू बॅक कनेक्ट केलेले आहेत, म्हणून याला आपण म्हणतो सेरीज कनेक्शन. म्हणजे याचं फर्स्ट टर्मिनल, ह्याचं 2, याचं फर्स्ट याला म्हणणार आहे इथं 2, ह्याचं 1 आणि हे 2. म्हणजे याचं R1चं सेकंड टर्मिनल R2च्या फर्स्ट टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे, म्हणून याला आपण म्हणतो बॅक टू बॅक कनेक्शन. असं जर कनेक्शन असेल तर त्याला आपण म्हणणार आहे सेरीज कनेक्शन. आता इथं 3 रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडलेले असतील तर ह्याच्यातून जर करंट याला जर सप्लाय आपण कनेक्ट केला याच्या अक्रॉस जर आपण सप्लाय दिला तर याच्यामधून सेम करंट 3 रेजिस्टन्समधून फ्लो होईल. तर व्होल्टेज मेजर केलं, R1च्या अक्रॉस असणार आहे V1, R2च्या अक्रॉस असणार आहे V2 आणि R3च्या अक्रॉस असणार आहे V3. म्हणजे हे जर व्होल्टेज ह्या तिन्हीची ॲडिशन म्हणजे व्होल्टेज असेल V1 प्लस V2 प्लस V3. करंट ह्याच्यामध्ये सेम असेल. मग ह्याच्यामधून जर करंट फ्लो झाला R1मधून तर त्याच्यामध्ये जो लॉस होईल त्याला आपण म्हणणार आहे IR1. R2च्या अक्रॉस जो लॉस होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे IR2 आणि R3च्या अक्रॉस जो होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे IR3. आणि V म्हणजेच असणार आहे IR. I तिन्हीमध्ये कॉमन आहे, तो जर रिमूव्ह केला तर आपलं इक्वेशन येईल R इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. म्हणजे याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इक्वेशन जर बघितलं तर R इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. म्हणजे असं असेल आपलं सिरीज कनेक्शन, याला आपण म्हणणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पॅरलल कनेक्शन. जर रेजिस्टर जर बघितले तर एकमेकाला अक्रॉस जर कनेक्ट केले असतील तर त्याला आपण म्हणणार आहे पॅरलल कनेक्शन. फॉर एक्झाम्पल रेजिस्टर R1, R2, R3 हे एकमेकाला अक्रॉस जर कनेक्ट केले असतील तर याला आपण म्हणणार आहे पॅरलल कनेक्शन ऑफ रेजिस्टन्सेस. म्हणजे सेम याच्यामध्ये जर आपण याला सप्लाय जर कनेक्ट केला तर याच्यामधून जो करंट फ्लो होईल, इथं करंट सेम करंट फ्लो होत होता प्रत्येकातून, इथं काय होईल हा करंट डिवाइड होईल I1, I2, I3. म्हणजे करंट 3 ठिकाणी डिवाइड होईल. इथं जाणार आहे त्याला आपण म्हणणार आहे I1, इथं असणार आहे I2, इथं असणार आहे I3. इथं जसं व्होल्टेज सेम होतं, इथं करंट सेम होता, इथं तिन्हीमधून करंट सेम होता. इथं काय असणार आहे, तिन्हीच्या अक्रॉस जे व्होल्टेज आहे ते सेम असणार आहे. इथं व्होल्टेजची आपण ॲडिशन केली, इथं आपण करंटची ॲडिशन करणार आहे. I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. I म्हणजेच काय असणार आहे, V डिवायडेड बाय R. हा इक्विव्हॅलंट R असणार आहे, टोटल R. म्हणजेच ओहम्स लॉमध्ये आपण IR V इज इक्वल टू IR बघितलं होतं, म्हणजेच I इज इक्वल टू V डिवायडेड बाय R. ह्या इक्वेशननुसार इथं असणार आहे V
डिवायडेड बाय R1 प्लस V डिवायडेड बाय R2 प्लस V डिवायडेड बाय R3. वोल्टेज सेम आहे त्यामुळे आपण इथं V1 V2 V3 म्हणणार नाही. ही V कॉमन आहे ते रिमूव्ह जर एक कॅन्सल केलं तर 1/RT इक्विवलेंट रेजिस्टन्स इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. इथं आपण डायरेक्टली ॲडिशन केली होती, इथं आपण पॅरललमध्ये डायरेक्टली ॲडिशन करू शकत नाही. या दोन्हीमध्ये हा डिफरन्स आहे. आता जर याच्यामध्ये आपण कम्पेअर करायचं म्हटलं तर पहिला पॉईंट आपला कम्पॅरिझनचा डायग्रॅम जर असेल तर आपण याला इथं सिरीज कनेक्शन आहे, इथं पॅरलल कनेक्शन आहे. याचं व्होल्टेजचं इक्वेशन इथं असणार आहे V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 इथं असणार आहे. सेकंड पॉईंट आहे आपला डेरिवेशन ऑफ इक्विवलेंट रेजिस्टन्स R इक्विवलेंट इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. इथं असणार आहे 1 डिवायडेड बाय RT इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय R1 प्लस 1 डिवायडेड बाय R2 प्लस 1 डिवायडेड बाय R3. आता नेक्स्ट जर डिफरन्स बघितलं डेकोरेटिव्ह लॅम्प ज्या ठिकाणी असतील तिथं आपण याचा यूज करू शकतो. आणि पॅरलल कनेक्शन जे आहे ते आपल्या हाऊस होल्डमध्ये वायरिंगमध्ये आपण याचा वापर करतो. खरं आपल्या घरातलं जे कनेक्शन आहे लॅम्प कनेक्शन, फॅन्स असतील किंवा ट्यूबलाईट्स असतील तर सगळे एकमेकाला पॅरलली कनेक्ट केलेले असतात ज्याच्यामुळे व्होल्टेज ड्रॉप होत नाही. याच्यामध्ये जर बघितलं तर नोड किंवा जंक्शन इज ॲब्सेंट. याच्यामध्ये नोड किंवा जंक्शन हे प्रेझेंट असतात. आता नोड म्हणजे काय, जंक्शन म्हणजे काय हे ऑलरेडी आपण फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये शिकलेलो आहे. अशा पद्धतीने या दोन्हीचं कंपॅरिझन आहे. सो बेसिकली आपण टोटल 5 पॉईंट बघितलेले आहेत. चॅप्टर नंबर 1मध्ये डेफिनेशन्स बघितलेले आहेत. EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, हा करंटच्या प्रोडक्शनसाठी जे प्रोडक्शन आहे ते EMFमुळे होतं. पोटेन्शियल डिफरन्स आपण बघितलेला आहे. करंट म्हणजेच काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स ज्याला आपण म्हणत आलेलो आहे. आणि रेजिस्टन्स इट इज अ प्रॉपर्टी ऑफ एनी मटेरियल टू ऑपोज द फ्लो ऑफ करंट. ओम्स लॉ आपण बघितलेला आहे. V इज इक्वल टू IR म्हणजेच V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू I. द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एनी टू टर्मिनल्स of an conductor is directly proportional to the current flowing through that conductor provided that the length, area, temperature of material remain same. सिरीज कनेक्शन पण आपण बघितलेलं आहे आताच, म्हणजे नंबर ऑफ रेजिस्टर एका पाठोपाठ जर कनेक्ट केले असतील तर त्याला आपण म्हणणार आहे सिरीज कनेक्शन. आणि 2 रेजिस्टर एकमेकाला अक्रॉस कनेक्ट केले असतील तर त्याला आपण म्हणणार आहे पॅरलल कनेक्शन. आणि दोन्हीचं डिफरन्स या गोष्टी आपण आता बघितलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे सिरीज आणि पॅरलल कनेक्शनवरती. थँक्यू.